मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जो आर्यन आहे तो आर्यन आता तिथे तयारी करत असतो. त्याची तयारी चालू असते की हे सगळं सध्याचे विधी जे असते ते विधी करायचे. सध्या सगळ्यांना सोडून गेला त्यामुळे विधीची तयारी त्याची चालू असते आणि तो सगळी तयारी करत असतो. तेवढ्यात आता तो म्हणत असतो की सध्याचे सगळे विधी झालेच पाहिजे. तो सध्याचा फोटो ते तयार करून आणतो, ते ठेवतो. मी म्हणतो मम्मी साहेब आपण आता सत्याचे विधी तयार करूयात, सुरू करूयात, कारण की सत्याचं विधी करावंच लागेल. तेवढं चित्रकार येतात आणि म्हणतात काय रे, तुला कुणी नसत्या चौकशा करायला सांगितल्या, तुला कुणी करायला सांगितले सांग बरं लवकर, असं म्हणतात असतात. तर आता ते म्हणतात की कुणी म्हणजे अहो करावंच लागेल ना आपल्याला विधी. तर आता लगेच चित्रकार म्हणतात नाही करावं लागणार, सत्य आपल्याला सोडून कुठे गेलेलं नाही आहे, त्यामुळे हे विधी पण आपण करायचे नाही आहे. तुम्हाला आधीच सांगतोय, मला माहीत नाही बाकीचं, मला काहीच माहिती नाही आहे. सत्य आपल्या सोडून कुठंच गेलं नाही आहे. त्यामुळं तुम्ही सगळे चला निघा इथून आणि तू बाकीच्या पण ते करत नको जाऊ रे. त्या आर्यनला खूप बोलतात आणि सत्याचा फोटो घेऊन रूममध्ये जातात. तर इकडे जो आर्यन आहे तो तिथंच उभा राहतो आणि तो म्हणतो की आता काय करू मी. आणि आर्यन तिथून आता निघून जातो. तो आता खूप तो पण आता ते तो म्हणतो की वाईट नका वाटून घेऊ मम्मी साहेब. पण मला वाटलं होतं म्हणून मी घेऊन आलो होतो. तर आता लगेच ते म्हणते की काही नाही. चित्रकार सत्याचा फोटो घेऊन तिथून निघून जातात. तर इकडे आता बलमा ते सगळेजण रडत बसलेले असतात. बलमा आणि पप्या दोघेजण एक खूप कोणीच नसतं अशा ठिकाणी जाऊन बसतात आणि दोघेजण खूप रडत असतात. दोघेजण म्हणत असतात एकमेकाला, सत्य आपल्याला सोडून गेला हे तर खरं वाटतच नाहीये. कारण सत्य आपल्याला सोडून जाईल असं कधी वाटलं नव्हतं. अरे तुम्ही काही करा, सत्याला बोलून आणा ना. सत्य असं का गेलंच रे आम्हाला सोडून, असं म्हणत असतात आणि रडत असतात. तर सत्य त्यांच्या पाठीमागे झाडाच्या उभा राहतो आणि ते दोघांचं बोलणं चोरून तिथे ऐकत असतो. त्याला पण खूप रडत असतो पण तो काहीच करत नाही. तर इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता खूपच खुश असते. ती आता सत्याचा फोटो बघते आणि खूप हसते, खूप धिंगाणा घालते. ती म्हणते सत्या असं मला सोडून बरं झालं ना गेलं नाही तू कुठं. आणि तिला ती तिला आठवायला लागतं की सत्य तिला कसा भेटला, कोणत्या रूपात भेटला पहिल्यांदी, हे सगळं तिला आठवतं आणि ती एकटीच हसत राहते आणि सत्याचा फोटो बघत राहते मोबाईलमध्ये. तर इकडे मंजूच्या आईन त्या येतात आणि ते तिचं मज्जा बघतात. म्हणतात अगं मंजूची म्हणून अमृताला म्हणते, अमृता बघ ना मंजूचं काय चाललंय, अशी काय करते मंजू येड्यासारखी. तर आता जी मंजू आहे ती खूप हसत असते फोटोत बघून सत्याच्या. तेवढ्यात आता मंजूच्या आई त्या ते बघतात आणि आता मग अमृता म्हणते की डॉक्टर कुठपर्यंत आले, मी आई फोन करून बघते, हे प्रकरण आपल्या हाताच्या बाहेर चाललं आहे. तर मंजूच्या आई म्हणते ठीक आहे आणि अमृता आता डॉक्टरांना फोन करते आणि विचारते कुठं आले. तर ते म्हणतात कुठं नाही, तुमच्या घराच्या बाहेरच आलेलो आहे आम्ही, असं म्हणतात डॉक्टर. अमृता म्हणते आई मी डॉक्टरांना घेऊन येते आणि अमृता हा डॉक्टरना आणायला जाते. आणि तेवढ्यात आता जी मंजूची आई आहे ती म्हणते की अगं मंजू बाहेर चल ना, तुला कोणतरी भेटायला आला आहे. आणि मंजूला बाहेर घेऊन यायला लागते. तर इकडे चित्रकार सत्याचा फोटो घेतात आणि फोटो बघून खूप रडत असतात. म्हणत असं सत्या तू कुठेच नाही गेला ना रे आम्हाला सोडून, मी बाकीच्या माणसांना पण सांगितले कुठंच नाही गेला सत्या तू आम्हाला सोडून. मला माहिती आहे ना सत्या, तुला माहिती आहे का ते बाकीचे लोक कसे माझ्याकडे येत आहेत, त्यांची सुद्धा अपेक्षा आहे सत्या तुझ्याकडून की आमचं सत्य कुठेच जाणार नाही आम्हाला सोडून, असं त्यांना वाटतंय. सत्या तू कुठं गेलाय सत्या, असं विचारत असतात आणि रडत असतात. तर आता इकडे सत्य तर जिवंत असतो पण त्यांना काही माहीत नसतं. पण त्यांना असा डाऊट येतो की सत्य त्यांना सोडून कुठेच गेलेलं नाहीये. तर इकडे आता बलवंत रडत असतात. तेवढ्यात एक पोरगं पळत येतं. तो म्हणतो की अहो सत्याच्या घरी खूप मोठा तमाशा झालाय. तर ते म्हणतात काय झालंय. तर ते म्हणतात की अहो सत्याच्या घरचे म्हणतात ती विधी करायचं नाही, कारण की आमचं सत्य कुठे नाही गेलेला. तर आता लगेच ते म्हणतात की "हो, नाही करायची विधी मग, सत्य कुठे गेला तरी सोडून, अरे काहीतरी करा." बलमा मोठ्याने रडायला लागतो. सत्याला सांगा त्याच्या बलमाचा ॲक्सिडेंट झालाय, बलमा कोमात गेलाय. आता मास सांगितल्यावर तरी सत्या नक्कीच पळत येईल, मला माहिती आहे, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की "अहो शांत व्हा बलमा दादा." बलमा आणि पप्प्या खूपच रडत राहतात. सत्य ते टोपीन ते लावतो, ते त्यांची मजा बघत असतो. तर इकडे मंजू बाहेर येते आणि म्हणते कोण आहात तुम्ही. तर ते म्हणतात की तुम्हाला भेटायला आलो आम्ही. तर तुमचं नाव मिस्टर जाऊन खूप दिवस नाही झाले हा. तर ते म्हणतात काय झालं म्हणजे.
तर आता लगेच ते म्हणतात, की "मग तुम्हाला काही असं झालंय का येड्यासारखं करताय तुम्ही?" तर आता लगेच मंजू म्हणते, की "तुम्ही का आलात इथे? हो कशासाठी आलात तुम्ही इथे?" तर ते म्हणतात, की "हे बघा आम्हाला तुमच्यापासून हे सुरू करायचं आहे. तुमच्यावरती उपचार सुरू करायचे आहेत." असं ते म्हणत असतात. मंजूची आई आता मंजूला म्हणत असते, "मंजू अगं सतीश रावांचं ते मंगळसूत्र तरी काढून टाक. किती दिवस गळ्यात ठेवणार आहेस?" तर आता मंजू म्हणते, "नाही आई, मी असं कधीच नाही करू शकत." असं तिच्या आईला ती समजावत असते. तर चला बघूया पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.